श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बाहेर मिळते तशी टोमॅटोची इडली सोबत खायची चटणी बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीने। चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। खूप छान होती, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर इथे टमाटरची आंध्रा इडलीची चटणी बनवण्याकरिता इथे मी 2 कांदे लांब साइज मध्ये कट करून घेतलेले आहेत आणि 3 टमाटे आहेत, मीडियम साइजचे 3 टमाटे पण अशाच पद्धतीने कट करून घेतले आहेत। 4-5 सुक्या मिरच्या आहेत लाल आणि 2 चमचे डाळवा आहे। सगळ्यात आधी आपल्याला साहित्य भाजून घ्यायचंय। गॅसवर इथे मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि कांदा भाजून घ्यायचा। सर्वात आधी थोडंसं तेल टाकले, इथे मी तेल गरम झालं की कांदा टाकूया। आता हा कांदा टाकूया। कांदा थोडासा भाजून घेऊया, जास्त आपल्याला काळपट होईपर्यंत लाल होईपर्यंत भाजायचं नाहीये। आता इथे कांदा थोडासा भाजला की 4-5 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि 4-5 सुक्या मिरच्या टाकायच्या। त्याला थोडं परतून घेऊया, मग टोमॅटो टाकून घ्यायचे। थोडंसं भाजल्याना मिरच्या आणि लसूण अशाच पद्धतीने कांदा भाजायचा, एकदम लाल होईपर्यंत भाजायचं नाही। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो आणि डाळव टाकून घेतले मी। आता मीडियम टू लो गॅसवर हे छान भाजून घ्यायचे। 5 मिनिटं मी टमाटर मीडियम गॅसवर छान भाजून घेतलेला आहे। आता गॅस बंद करून घ्या। टमाटर छान भाजून झालेलं आहे आणि असं झाकण ठेवून ह्याला 5 मिनिटं असं थंड करून घ्यायचं, म्हणजे टमाटर आणखीन छान मऊ होईल आणि ती चटणी सुंदर लागते। तर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया। गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं झाकण ठेवायचं याच्यावरती। 5 ते 6 मिनिटं मी असंच ठेवलं होतं, छान थंड झालेले आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे एक मिक्सरचं भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये काढून घेऊया चटणीचं साहित्य। एक अर्धा चमचा साखर टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, चटणी वाटून घेऊया। चटणी छान बारीक करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे आणि थोडासा तडका देऊन घेऊया। तडका पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया 2 चमचे। तेल छान गरम झालं ना की जिरे मोहरी टाकून घ्यायचं आपल्याला। सॉरी, मोहरी पण टाकू शकता आणि जिरे पण, इथे मी मोहरी टाकणार आहे फक्त। तेल छान गरम झालेले, अर्धा चमचा मोहरी टाकूया। कढीपत्त्याची पानं टाकायची, 2-3 लाल मिरच्या टाकूया। हे तडका आपण चटणीवर टाकून घेऊया। आता तडका चटणीवर टाकून घेऊया। ही टमाटरची चटणी तर तयार आहे, खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने ही इडली सोबत किंवा तुम्ही उत्तप्प्यासोबत, डोशासोबत बी खाऊ शकता किंवा पराठासोबत बी खाऊ शकता। मेथीच्या ते खूप छान लागते चटणी आणि 2-3 दिवस या चटणीला काहीच होत नाही। अशी थंड करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। ही चटणी आपली तयार आहे।